तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट असा आहे की आपण प्रोडक्टचे व्हिडिओ बनवल्यापासून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून ऑर्डर येत आहेत। महत्त्वाचं म्हणजे काही जण आपल्याला फुल पेमेंट प्रीपेड केलेले आहेत, म्हणजे ऑर्डर डिस्पॅच करायच्या आधीच आपल्याला पूर्णपणे पेमेंट केलेलं आहे। तर मित्रांनो, आपले कस्टमर आपल्याला विश्वास दाखवून आपल्याला ऑर्डर करतायत, तर माझं काम आहे त्यांचा विश्वासाला जपून त्यांना योग्य प्रोडक्ट योग्य वेळी डिस्पॅच करणं। प्रोडक्ट पॅकेजिंग करून पाठवण्यासाठी मला जे काही पॅकेजिंग मटेरियल लागतात, बॉक्स, चिकट टेप, वेगवेगळ्या आमच्या ब्रँडचे ऑर्डर केलेलं आहे, ते अजून माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाही आणि त्याच्या आधीच आपल्याला भरपूर ऑर्डर येत आहेत आणि ऑर्डर डिस्पॅच करणं गरजेचं आहे। तर विचार करत होतो की आपल्याकडे कुरिअरचे पॅकेजिंग मटेरियल आल्यानंतर आपण पॅक करून पाठवून देऊ। तर नंतर असं लक्षात आलं की ऑलरेडी पेमेंट झालेला आहे कस्टमरांचा आणि डिस्पॅच करायला जर वेळ लावलं तर डिलिव्हरीसाठी पण अजून त्यात वेळ जाणार आहे, मग खूपच उशिराने ऑर्डर पोचणार आहे। त्यापेक्षा आम्ही विचार केला की आपण काहीतरी जुगाड करून आपण ऑर्डर पॅक करून आपण पाठवून देऊ। काही ऑर्डर आपण इंडियन पोस्टनी पाठवलेला आहे, तर आता आपण आजपासून नवीन कुरिअर पार्टनर जोडत आहोत आपल्यासोबत। तर आपल्यासोबत एक शिप रॉकेट म्हणून एक कुरिअर पार्टनर आहे, जे आमचे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्यांच्याशी आज कनेक्ट होणार आहोत। आपले आजपासूनचे नेक्स्ट ऑर्डर आहेत ते शिप रॉकेटने पार्सल होतील। तर शिप रॉकेटने ऑर्डर कसं पाठवायचं याचं एक स्पेशली मी व्हिडिओ बनवतो, नेक्स्ट व्हिडिओ, ते नक्की पहा जर त्यांना कोणाला गरज असेल। तर मित्रांनो, आपले काही ऑर्डर पॅक करून ठेवलेलं आहे। आपल्याकडे जे जुने कोरिगेटेड बॉक्स होते, म्हणजे माझ्याकडे जे माझ्या वैयक्तिक प्रोडक्ट जे मागवले होते अमेझॉन, फ्लिपकार्टवरून, टेरावरून, तर अशा सर्व जे प्रोडक्ट मला रिसीव झाले होते त्याचे जे बॉक्स आहे ते बॉक्स मी जपून ठेवलं होतं। हे बॉक्स आहे, तर तेच बॉक्स मी आता माझे प्रोडक्ट डिलिव्हरी करण्यासाठी वापरत आहे, कारण माझे जे डिलिव्हरी करायचे जे पॅकेजिंग मटेरियल आहे ते अजून रिसीव झालेलं नाही आहे, त्यामुळे मला आहे ते प्रोडक्ट मी डिस्पॅच करतो आहे। आपलं ध्येय आहे ऑर्डर कस्टमरपर्यंत पोहोचवणे। बॉक्स थोडंसं जुनं असू शकतात आणि त्यामध्ये जे बबल रॅप वगैरे वापरलेलं आहे ते माझ्याकडे जे काही होतं स्टॉकमध्ये तेच वापरलेलं आहे, आणि माझ्याकडे ई-कॉमर्सचे चिकट टेप होते अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे, तेच चिकट टेपसुद्धा मी यांना वापरलेलं आहे। एम हेच आहे की ऑर्डर डिस्पॅच करणं, कस्टमरपर्यंत पोहोचवणं। आपले जे आपल्या ब्रँडचे जे पॅकेजिंग मटेरियल येतील त्यानंतरनं एकदम प्रोफेशनली कस्टमरना योग्य पॅकेजिंग मटेरियल, योग्य बॉक्स, बाकीचे सगळं डिलिव्हर होईल, तोपर्यंत आपण जुगाड करून आहे ते प्रोडक्ट डिस्पॅच करत आहेत। तर व्हिडिओ बनवण्याचा पर्पज एवढंच होता की काम सुरू केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासूनच आपल्याला काम चालू झालं आणि ऑर्डर यायला चालू झाले। आता डिस्पॅच करणं, एवढ्या लवकर पॅकिंग करणं, हे सगळं काही नियोजित नव्हतं। नियोजित होतं पण थोडंसं उशिरा होतं। अपेक्षा नव्हतं की एवढं लवकर हे सगळं काम सुरू होईल, पण सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद, तुम्ही विश्वास ठेवून ऑर्डर करतायत आणि डिस्पॅच करायचं काम करतो आहे। शिप रॉकेटद्वारे आपले प्रोडक्ट कसं जातात, शिप रॉकेटचे काय प्रोसेस आहे, सगळं मी एक नेक्स्ट व्हिडिओ शूट करून त्याच्यामध्ये सगळं दाखवणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बस एवढं सांगायचं होतं की आपले पॅकेजिंग मटेरियल आल्यावरच आपण प्रोडक्ट डिस्पॅच करू असं विचार न करता, आपल्याकडे जे काही स्टॉक आहेत, जे काही प्रोडक्ट आहेत, त्या प्रोडक्ट वापरून आपण ऑर्डर डिस्पॅच करायचा प्रयत्न करतात। याचं कारण असंच आहे की ऑर्डर डिलिव्हरीला लेट होऊ नये आणि ऑलरेडी कस्टमर पेमेंट केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये काही शंका येऊ नये। कुरिअर बॉय जर आपलं प्रोडक्ट घेऊन गेला त्यानंतर मी कस्टमरना ट्रॅकिंग ID वगैरे सगळं प्रोव्हाइड करणार आहे। नंतर अजून एक महत्त्वाचं प्रॉब्लेम क्रिएट होतं आहे, व्हॉट्सअपवरती जी इन्क्वायरी येतात, इन्क्वायरी आल्यानंतर त्यांना एक एक बॉक्स ओपन करून प्रोडक्ट पाठवायचं थोडंसं डिफिकल्ट जाते, कारण जवळजवळ 100पेक्षा जास्त प्रोडक्टचे बॉक्स आहेत। प्रत्येक बॉक्समधला प्रोडक्ट काढून, फोटो काढून पाठवणं पॉसिबल नाही। तर त्यासाठी मी विचार केला, आपल्याकडे वेबसाईट तर नाही आहे, वेबसाईट बनायला खूप वेळ आहे आणि बाकीचं काही पोर्टल नाही आहे। इंस्टाग्रामचं पेज ओपन करतो। इंस्टाग्रामवरती मी सर्व प्रकारचे जे प्रोडक्ट आहेत त्याचे एक एक फोटो चांगल्या प्रकारे फोटो काढून अपलोड करतो। ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असेल तर डायरेक्टली ते इंस्टाग्रामच्या पेजवरती जाऊन त्यातलं प्रोडक्ट बघू शकता, मग त्यातलं स्क्रीनशॉट काढून मग व्हॉट्सअपला पाठवा, म्हणजे आपल्याला व्यवहार करायला थोडंसं सोपं होऊन जाईल। इंस्टाग्रामचं एक पेज ओपन करणार आहे, तर इंस्टाग्रामचं पेज ओपन केलं की त्याचा लिंक मी तुम्हाला पाठवणार आहे। ह्या व्हिडिओच्या वरच्या बाजूला त्याचं लिंक असेल। त्या पेजचं नावसुद्धा आपण रॉयल किडा असं ठेवू आणि त्याच्यावरती आपण फोटो वगैरे अपलोड करू आणि त्यातून तुम्ही डायरेक्टली ते फोटो बघू शकता आणि डायरेक्टली त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवू।